I told you, I have some work. So we can't go for movie. Please try to understand. Yes, I understand, but आयुष्य हे मोजकंच ठरलेलं असतं, म्हणून प्रत्येक क्षण हसत खेळत जगायचं असतं. पावलोपावली असं भांडायचं नसतं. बांधलेलं नातं कधी तोडायचं नसतं. huh? छान, सुंदर वाक्य. Yes. आय एम चिन्मय देशमुख. मी इंटरव्ह्यूसाठी आलोय. Okay. Please wait for 2 minutes. यशो. Ma'am, Mr. Chinmay Deshmukh is waiting for interview. Excuse me? येस, Please, you can go. थँक्यू. मे आय कम इन मॅम? दादा फुलं घ्या ना, वहिनीसाठी एकतरी घ्या ना. माझं अजून लग्न नाही झालं, तरी तुझ्या बहिणीसाठी नाही, पण या बहिणीसाठी नक्कीच घेऊ शकतो. मे आय कम इन मॅम? Yes, please. Please be seated. थँक्यू. मॅम, आय एम चिन्मय देशमुख. Oh, can I have your resume? यशो. तुम्ही जॉईन करू शकता. अष्टविनायक इंडस्ट्रीजमध्ये तुमचं स्वागत आहे. कॉंग्रॅट्स. तू कमी दिवसात खूप चांगलं काम केलंस. ग्रेट जॉब. थँक्यू. बरं, ती दातींची फाईल आणलीस का? अरे हो, तीच द्यायला आली होती. मॅडम, हे बघा, आपण स्पेस वापरलाय त्या नावावर असा. ओ सॉरी, तुम्हाला कळत नसेल ना. हे बघा. मॅडम, फोन वाजतोय. हो. हॅलो, दाते? हा मिस्टर दाते बोला. प्रोजेक्ट? अरे हो, तुमचं प्रोजेक्ट नाही झालं. मॅडम, फाईल रेडी आहे. नाही झालं असं कसं होईल? प्रोजेक्ट रेडी आहे. हो, मी पाठवते. ओके. चिन्मय, हां? ही फाईल मिस्टर दातेंना पाठव. ओके, एकदा चेक करून घेतो. ओके. येस प्लीज. मॅम, हा एक अर्जंट प्रोजेक्ट आला आहे, तो उद्याच सबमिट करायचा आहे. ओके. चिन्मय, आणखी एक प्रोजेक्ट, पण उद्यापर्यंत होणं मला तरी शक्य वाटत नाहीये. होईल, डोंट वरी. तुम्ही आणि मी एकत्र आलो ही सारं काही शक्य आहे. मग आज रात्री थांबून प्रोजेक्ट आपण कम्प्लीट करून टाकू. तू डिझाईन कर. ओके, मी फाईल विष्णूकडे देतो आणि मग करायला घेतो. अच्छा. ओके मॅम. मला मॅम नको म्हणूस, सानिका म्हण. ओके मॅम. सानिका. येस प्लीज. मॅम,
ही वाशीची फाईल रेडी आहे. ओके, थँक्यू. तू निघालीस तरी चालेल. ओके मॅम, गुड नाईट. गुड नाईट. हाँ जी, हाँ अष्टविनायक इंडस्ट्रीज. हाँ जी बोलिए. हाँ वो मैंने करा दिया है, जस्ट चेक करना बाकी है. हाँ जी हो जाएगा आप फिक्र मत लीजिए. हाँ जी श्योर पक्का पक्का. मी हेल्प करू का? नो थँक्स, आय विल मॅनेज. ओके. झालं डिझाईन पूर्ण? नाही तेच करतोय. सानिका, हे बघ, हे डिझाईन जर का आपण फिरवलं तर वेटिंग स्पेस थोडं जास्त मिळू शकतो. एक मिनिट. प्रिंट बघू. हे मी काय करते? कुणाचाही आधार न घेणारी मी आयुष्यात पहिल्यांदा ह्याच्या खांद्याचा का आधार घेते? पण यामुळे माझ्या मनात एक सुखावणारी भावना निर्माण झाली आहे. मला याचा सहवास हवासा वाटतोय. मला पुन्हा याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपावंसं वाटतंय. मी अशी का वागतीये? मला क्षणोक्षणी तोच का दिसतोय? जितकी आतुरता एखाद्या कळीला खुलण्याची असते, तितकीच आतुरता मला त्याला भेटण्याची आहे. खरं तर आमच्या दोघांच्याही जगण्यामध्ये खूप फरक आहे. मी आयुष्याच्या हायवेवरून जाताना स्वतःच्या मार्गाशिवाय कुणाचीही दखल न घेणारी, आणि तो त्याच हायवेला जोडणाऱ्या छोट्या मार्गांवरून लोकांशी प्रेमाचे संवाद साधणारा. म्हणूनच मला तो आवडला. त्याच्या प्रेमात तर पण त्यालाही मी आवडत असेल का? त्याचंही माझ्यावर प्रेम असेल का? पहिल्या दिवसापासून असं वाटतंय खरं, पण
सानिका. बिझी आहेस? नाही, बोल ना. उद्या 10 वाजता तू मला पारसबागेत भेटतोयस. अगं पण उद्या संडे. हो मला माहिती आहे, पण माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बरं ठीक आहे, चालेल, मी येतो. बाय. मी आलोय सानिका. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. पण तुला कसं माहित आज माझा वाढदिवस येते? आपल्या मनाचं सुख दुःख हे आपल्या माणसांनाच कळतं. बोल ना, काय काम होतं? सांगू का याला? अगं बोल. मला तुला काहीतरी सांगायचंय. अगं सांग ना, त्यात काय एवढं. चिन्मय, हम्म? आय लव्ह यू. विल यू मॅरी मी? हो हो, मी येतोय. हो, लगेच निघतोय. ओके, मला निघायला हवं. एक महत्वाचं काम आहे. पण चिन्मय, मॅम मॅम तुमच्या फ्लाईटची वेळ झाली आहे. थँक्स. ही फाईल चिन्मयला दे आणि त्याला सांग हे काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे. ओके मॅम. हॅपी जर्नी. थँक्यू. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. हाऊ वॉज युअर टूर? नाईस. मॅम चिन्मयने हा प्रोजेक्ट पूर्ण केलाय. गुड. आणि चिन्मय त्याला केबिनमध्ये पाठव. मॅम तो 8 दिवसापासून आला नाही. का? माहित नाही, पण त्याच्याकडून कोणीतरी एनवेलप देऊन गेले. ओके थँक्स. सानिका, आय होप तू ठीक आहेस. मी इतके दिवस ऑफिसला का येत नाहीये यासोबत तुझ्या मनात बरेच प्रश्न घर करून बसले असतील. आय नो दॅट. आणि म्हणूनच तुझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायची मी ठरवली. माझ्या घरातील कम्प्युटर ट्रॉलीवर ठेवलेल्या डायरीमध्ये तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुझी वाट पाहत आहेत सानिका. खरं तर मला जाग आली होती जेव्हा तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होतीस. पण मी तसंच राहिलो, कारण हा क्षण मला सुद्धा हवा असा वाटत होता. आणि वाटत होतं की पुन्हा पुन्हा क्षण आपल्या आयुष्यात यावं. पण नंतर कळलं, जुळून आणलेल्या क्षणांपेक्षा जुळून आलेल्या क्षणांची गंमत वेगळीच असते. आणि तीच गंमत होती या क्षणात. आणि म्हणून मी तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून स्वतःला तुझ्या चुरली. सानिका, मला माफ कर. आज तुझा वाढदिवस असूनही मी तुला खूप दुखावले. नाही, माझा मुळीच हेतू नव्हता तुला दुखावण्याचा. मी काहीच न बोलता निघून गेलो, कारण तुझ्या चेहऱ्यावरचा त्रास मी नसतो पाहू शकलो. पण खरं तर मला खूप बोलायचं होतं. तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं मला. हो, माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर, अगदी मनापासून. हो, मला जगायचंय तुझ्यासोबत, आणि शक्य नाही का?
कारण माझ्या आयुष्याचं पुस्तक खूप छोटं आहे. त्यात मरणाचं पान कधी जवळ येईल माझं मलाही सांगता येणार नाही. आणि म्हणून तुझ्यावर प्रेम असून सुद्धा मी काहीच न बोलता निघून गेलो. कारण तुझ्या सुंदर आयुष्याला माझ्या आजाराचं ग्रहण लागू द्यायचं नव्हतं मला. जमलं तर मला माफ कर. कारण तुझ्या मनात पेटत असलेल्या प्रेमाच्या दिव्याला माझ्या अस्तित्वाचं तेल मी नाही देऊ शकलो.